अमर मराठे स्ट्राइक वरती. अमर माने पहिला चेंडू पहिल्या षटकात येईल आणि हा ब्लॉक मध्ये टाकला चेंडू फिल्डरच्या हातामध्ये आणि डॉट बॉल सुरुवात होते 5 स्टार स्पोर्ट मराठवाडी टीमची. तात्या मराठे आपण जर पाहिलं तर 2024 मध्ये धर्मवीर चषक मध्ये भेदक अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती. पुढचा चेंडू समोर मारला चेंडू आणि काय सुंदर झेल पकडलाय तात्या मराठे यांनी. कॉटन बोल्ड अमर माने माघारी परतावं लागेल. पहिला झटका मानेवाडी टीमला. खरं जर आपण पहिले 2 चेंडू जर पाहायला मिळतील तर तात्या यांचे तर पहिला चेंडू ब्लॉक दुसरा चेंडू ब्लॉक मध्ये आणि विकेट घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत अमर मराठे. कारण एक चांगला खेळाडू माघारी आता दुसरे बॅट्समन आलेत सचिन जाधव. अजून देखील टीमने खातं उघडलेलं नाहीये. टीम मानेवाडी टीमने नॉन स्ट्राईक वरती सचिन माने. कारण पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर चांगली फटकेबाजी केली होती. अमर मराठे यांचा फर्स्ट चेंडू जोरदार अपील पण अंपायरने नकार दिलाय. कोणतीही बॅटची कडा घेतलेली नाहीये. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि टीमचं कोणतंही खातं अजून देखील उघडलं गेलेलं नाहीये. नॉन स्ट्राईक वरती आपण जर पाहिलं तर सचिन माने यांना कुठेतरी स्ट्राईक वरती आणावं लागेल. अमर मराठे यांचा पुढचा चेंडू हा ऑफ साईडला उडवलाय. पाहावं लागेल फिल्डर आहे खाली. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि पूर्ण केले. थोडीशी खराब फिल्डिंग आणि 2 धावा घेण्यामध्ये यशस्वी ठरलेत. या 2 धावांनी टीमचं खातं उघडलं जात आहे आणि टीमचा स्कोरबोर्ड 2 धावावरती. कुठेतरी सचिन माने निराश पाहायला मिळत आहेत. कारण जर आपण जर पाहिलं तर खेळाडूकडे 20 फील्ड झाली होती. कुठेतरी 3 धावा होऊ शकल्या असत्या परंतु पुढचा जो बॅटर आहे सचिन जाधव यांच्याकडून 3 धावेचा प्रयत्न न झाल्यामुळे पाहायला मिळेल सचिन माने थोडे निराश झालेले आहेत. अमर मराठे यांचा पुढचा चेंडू सचिन जाधव हा देखील टोलवलाय. हवेत आहे चेंडू फिल्डर आहे खाली आणि हा देखील ड्रॉप कॅच. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये पडलेला चेंडू आणि इथे देखील 2 धावांनी समाधान मानावं लागेल टीम मानेवाडी टीमला आणि टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचतोय 4 धावावरती. अजून देखील पहिल्या षटकातील एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. कुठेतरी या प्लेयरला खेळाडूला इथं झाली की नाही पाहावं लागेल. प्लेयर दुसरा घ्या ना मॅच चालू ठेवा की मॅच चालू प्लेयर दुसरा घ्या ना झालं अरे म्हणून पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू सचिन जाधव यांनी 2 फटके ऑफ साईडला केले होते. त्याच्यावरती 2+2 अशा 4 धावा संघासाठी करून दिलेत आणि टीमचा स्कोरबोर्ड 4 धावावरती पोहोचवलाय. अजून देखील नॉन स्ट्राईकवरती सचिन माने आहेत. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू पाहावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले मधला हा शेवटचा चेंडू असेल तात्या मराठे. हा देखील उचलून मारलेला चेंडू आणि जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार चौकार.
आणि टीमचा स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचला या 4 धावेने 8 धावावरती. 1 ओव्हर 8 रन्स आणि 1 विकेट. आता पाहावं लागेल की दुसरं षटक कोण घेऊन येत आहे. आणि दुसरं षटक घेऊन आलेत शंकर. आता पाहावं लागेल कारण स्ट्राईक वरती आहेत सचिन माने. एक ओव्हर आणि 8 धावा. आपण जर पाहिलं तर अमर माने यांना माघारी परतवण्याचं काम अमर मराठे यांनी केलं होतं कारण मोठा झटका होता टीमसाठी. सचिन माने आणि मारलेला ऑफ साईडला जोरदार फटका पाहावं लागेल आणि 4 धावा. आणि या 4 धावांनी टीमचा स्कोअरबोर्ड जाऊन पोहोचलाय 12 धावावरती. जर पहिल्या षटकाचा विचार केला तर कुठेतरी सचिन माने या खेळाडूला एकही बॉल खेळता आला नव्हता कारण बॅटिंग पॉवर प्ले मध्ये हा खेळाडू नक्कीच कुठेतरी धावांचा पाऊस पडू शकला असता. शंकर यांचा दुसरा चेंडू सचिन मानेने केलेला मारलेला शॉट रिव्हर्स परंतु पाहावं लागेल आणि हा देखील डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावावरती समाधान मानावं लागेल. कारण हा जो सामना असेल हा 3 षटकाचा असेल कारण या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर कुठेतरी मोठं आव्हान सुद्धा द्यावं लागेल टीम मराठेवाडीला. कुठेतरी तात्या मराठे यांनी थोडस बॉलरला काही शंकर यांचा फर्स्ट चेंडू हा देखील फुल टॉस मध्ये आणि 1 धावावरती समाधान मानावं लागेल सचिन माने यांना. कुठेतरी फुल टॉस बॉलचा फायदा नाही घेऊ शकले सचिन माने आणि ह्या 1 धावाने टीमचा स्कोअर जाऊन पोहोचलाय 14 धावावरती. अजून देखील दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. सचिन जाधव ऑन स्ट्राईक आणि शंकर पुढे जाऊन मारायचा प्रयत्न आणि हा 1 धावावरती समाधान मानावं लागेल कारण डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. या 1 धावाने टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 15 धावावरती. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. फटकेबाजी जर पाहिलं तर म्हणावं अशी फटकेबाजी या टीमकडून पाहायला मिळालेली नाही कारण सचिन मानेला आपण जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवाल तेवढा टीमसाठी फायदा असेल. लेग साईडला फ्लिक केलेला चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार आणि ह्या 6 धावाने टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचलाय 21 या धावावरती. सचिन जाधव अजून देखील दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हा देखील पुढे जाऊन मारलेला चेंडू. फिल्डर आहे तैनात आणि 1 धावावरती समाधान मानावं लागेल सचिन जाधव यांना आणि 2 ओव्हरीचा खेळ संपलाय आणि स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचला आहे 22 या धावावरती. जर पाहायला गेलं तर समाधानकारक स्कोअर बोर्ड आहे टीम मानेवाडी टीमचा. कारण जर आपण पाहिलं तर प्रति ओव्हर 11 या धावाच्या सरासरीने आपण धावा बनवलेल्या आहेत. 2 ओव्हर 22 रन्स आणि तिसरा षटक घेऊन आलेत टीम मराठवाडी टीमचे दीपक. स्ट्राईकवरती सचिन जाधव. या ओव्हरमध्ये फटकेबाजी करावी लागेल. दीपक यांचा पहिला चेंडू हा देखील फुल टच चेंडू आणि ते मिसफिल्ड. इथे देखील परत एकदा मिसफिल्ड. पण सचिन मानेने सांगितलंय की 1 धाव आपल्याला आवश्यक आहे आणि तीच कारण सचिन माने यांना स्ट्राईक घ्यायचा आहे आणि 23 धावा पहिल्या ओव्हरतील तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. आता सचिन माने स्ट्राईक वरती पाहावं लागेल आणि व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. कारण सचिन माने सारखा जर खेळाडू जर असेल तर नक्कीच आपण थोडं तिसऱ्या षटकामध्ये फटकेबाजी पाहायला मिळेल सचिन मानेकडून. हा देखील चांगला चेंडू बनावा लागेल कारण सचिन माने यांनी थांबवलं होतं परंतु दुसरे धाव घेण्याचा
तरी पण प्रयत्न थोडंसं दोन्हीही बॅट्समन मध्ये जर पाहायला मिळालं तर थोडासा संवाद येस नो करत शेवटी सचिन माने यांनी एक धाव पूर्ण केली. दोन तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ संपलेला आहे. सचिन जाधव स्ट्राईक वरती आणि इथे पण खराब गोलंदाजी व्हाईट बॉल, कारण या षटकामध्ये आपण 2 व्हाईट बॉल टाकलेले आहेत आणि टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 26 धावावरती. अजून देखील 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सचिन माने, सचिन जाधव हे 2 खेळाडू अजून देखील ग्राउंड मध्ये आहेत आणि जोरदार फटका, कारण जर आपण असे चेंडू जर टाकले तर नक्कीच सीमारेषा पार होतील, कारण सरळ बॅट ग्राउंडच्या मध्ये टाकलेला चेंडू आणि चेंडू घालवला सीमारेषा पार. षटकार सचिन जाधव यांनी. कुठेतरी स्लो रोल बॉल टाकण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी ठरलेत. बॉलर दीपक. सचिन जाधव ऑन स्ट्राईक, पुढे जाऊन मारला चेंडू, फ्लाईट षटकार. जबरदस्त फटकेबाजी सचिन जाधव यांच्याकडून आणि ह्या 7 धावेने टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 38 धावावरती. अजून देखील तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक वरती आहेत सचिन जाधव. कारण जर पाहिलं जर फ्लॅट षटकार आपण जर पाहायला मिळाला, सुंदर असा फटका पाहायला मिळाला या अगोदरच्या चेंडूमध्ये. परत एकदा फटकर मारायचा प्रयत्न, फिल्डर आहे तैनात आणि 1 धावावरती समाधान मानावं लागेल सचिन जाधव यांना. या 1 धावने टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 39. 39 धावा. शेवटचा चेंडू स्ट्राईक वरती सचिन माने. बघूया काय होत आहे, काय घडतंय शेवट चेंडूवरती. हा देखील ऑफ साईडला मारायचा पुरेपूर प्रयत्न. 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावाचा देखील प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण करणे यशस्वी ठरलेत आणि 3 ओव्हरीचा खेळ संपलाय आणि टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 41 धावावरती. समाधानकारक आपण जर पाहायला मिळेल तर समाधानकारक आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळेल. चांगली फटकेबाजी सचिन जाधव यांच्या माध्यमातून आणि विनंती करतो टीम 5 स्टार स्पोर्ट मराठवाडी टीमला आपण बॅट्समन दोन्ही ही ग्राउंड मध्ये पाठवायचे आहेत आणि यांच्याकडे आवर्जून पाहिलं जातं, कारण जर आपण सुरुवात कारण तात्या मराठे यांच्याकडून होते, कारण टीम मराठवाडी टीमच्या बॅटा दोन्ही मैदानामध्ये आहेत, स्ट्राईक वरती आहेत
विजय आणि नॉन स्ट्राईकवरती आहेत तात्या मराठे. टीम मानेवाडी टीमचा पहिलं षटक घेऊन आलेत गणेश माने. गणेश माने विनंती करतो टीम मानेवाडी टीमला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. टाइम ऑन होतोय. तीन ओव्हर 18 चेंडू 42 धावांची गरज. स्ट्राईक वरती विजय, बॉलिंग ट्रॅक वरती गणेश माने. पहिला चेंडू टोलवलाय लेग साईडला आणि बॉल पोहोचलाय सीमारेषा पार चौकार. या 4 धावाने टीमचे खातं उघडलंय. श्री गणेशा केलाय विजय यांनी. पहिला चेंडू आणि 4 धावा. विजय माने आणि जोरदार फटका लेग साईडला टोलेला चेंडू आणि बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर वापर विजय यांच्या माध्यमातून. गणेश माने यांचा पहिल्या षटकातील दुसरा चेंडू स्ट्राईक वरती विजय फुल टॉस चेंडू आणि हा देखील समोर टोलेला चेंडू. पहिली धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा देखील कोणताही प्रयत्न नाहीये. या एक धावने टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 5 धावावरती. आता पाहायला मिळेल तर स्ट्राईक वरती तात्या मराठे. पाहावं लागेल बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत आहेत का, कारण आपल्याला स्कोर बोर्ड जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. गणेश माने यांचा चेंडू स्ट्राईक वरती तात्या मराठे. उचलून मारलाय, घालवलाय सीमारेषा पार. षटकार ताकदीचा पुरेपूर वापर तात्या मराठे यांच्याकडून आणि टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 11 धावावरती. कृपया विनंती करतो की फुटबॉलचे जे मैदान आहे त्या मैदानामध्ये जे प्लेयर आहेत की त्यांनी कृपया विनंती आहे की तुम्ही तिथून बाहेर यायचं आहे. आपले जे 32 शिराळ क्रिकेटचे जे खेळाडू जे आहेत 32 शिराळ अश्विनचे खेळाडू त्यांना विनंती करतो. परत एकदा चेंडू टाकला ऑफसाईड चेंडू. एकदा फोन केले मिस फील्ड म्हणावे लागेल कारण तिकडे कोणताही खेळाडू नाहीये बॅटिंग पॉवर प्ले मध्ये आणि त्या 2 धावांमध्ये समाधान मानावं लागेल तात्या मराठे यांना. आणि या 2 धावांनी टीमचा स्कोर बोर्डवर पोहोचलाय 13 धावावरती. अशी जर आपण जर मिसफील्ड केली तर पुढच्या टीमला एक बोनस पॉईंट म्हणावं लागेल आणि आपण टीमला संधी अजून एक देतोय. तर पहिल्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 13 धावावरती. तात्या मराठे ऑन स्ट्राईक, गणेश माने बॉलिंग ट्रॅकवरती. हा देखील उचलून मारलाय ऑफ साईडला. पाहावं लागेल एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी ठरलेत आणि या 3 धावांनी टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 16 धावावरती. अजून देखील पहिल्या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, कारण आपण जर पाहिलं तर 3 ओव्हर 42 धावा म्हणजे प्रति ओव्हर 14 रन बनवायच्या होत्या, परंतु या बॅटिंग पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा केलाय विजय आणि तात्या मराठे यांनी. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू विजय ऑन स्ट्राईक आणि हा देखील ऑफसाईडला मारलेला चेंडू आणि हा चेंडू गेलाय सीमारेषा पार चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीम 5 स्टार स्पोर्ट मराठीवाडी टीमचा स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय 20 धावावरती. आता जर समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. विनंती करतो की टीम मीटिंग नको आहे टीम मानेवाडी टीमला. आता समीकरण जर पाहिलं तर 12 चेंडू 22 धावांची गरज. आता बॉलिंग जर पाहिलं मिळालं तर आपण बॉलिंग दुसरा षटक घेऊन आले सचिन जाधव, कारण त्यांनी चांगली फटकेबाजी केली होती बॅटिंग करताना. आता दुसरं षटक घेऊन आलेत. बघूया बॅटिंग चांगली केले, बॉलिंग चांगली करतात का, टीमला विजय मोदी येतात का. तात्या मराठेने मारला चेंडू, फिल्डर आहे खाली सचिन माने आणि उत्कृष्ट झेल सचिन माने आणि झटका दिलाय 5 स्टार स्पोर्ट मराठवाडी टीमला. तात्या मराठेंना माघारी परतावे लागेल.
बॅट्समनला विनंती करतो की आपण जरा फास्ट यायचं आहे मैदानामध्ये. सुंदर झेल सचिन माने यांच्याकडून. कारण एवढं आपण जर पाहिलं तर ग्राउंड कव्हर करताना आपण असे कॅच एवढे सोपे नसतात. कारण ग्राउंड कव्हर करून कॅच पकडणं एक उत्कृष्ट झेल सचिन माने यांच्याकडून. बॅट्समन आलेत ओंकार. एक धाव पूर्ण केले. थोडीशी गणेश माने यांच्याकडून मिसफिल्ड. आणि या एक धावून टीमचा स्कोअर बोर्ड जाऊन पोहोचला 21 धावावरती. कारण दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती तात्या मराठे यांना माघारी परतावं लागलं होतं. आणि दुसरा चेंडू कुठेतरी विजय यांना स्ट्राईकवरती ठेवण्याचा प्रयत्न पुढच्या बॅटरकडून. आणि एक धाव पूर्ण करून दिले. आता स्ट्राईकवरती राहतील विजय. आता जर आपण समीकरण जर पाहिलं तर 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे. सचिन जाधव याचा पुढचा चेंडू. हा देखील चेंडू टोलवलाय आणि घालवलाय सीमारेषा पार. फ्लाइट षटकार. आणि टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 27 या धावावरती. सचिन जाधव यांनी टाकलेला चेंडू ऑफ साईडला फ्लाइट षटकार विजय यांच्याकडून. विनिंग टीम तयार राहायचं. शेवटच्या ओव्हरला सांगून मॅच झालं की 16 रन पाहिजे. 16 धावांची गरज. अजून देखील लेग साईडला टोलला चेंडू. एक धावावरती समाधान मानावं लागेल. आणि या एक धावून टीमचा स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 28 या धावावरती. अजून देखील 14 धावांची गरज. अजून देखील 8 चेंडू आणि 14 धावांची गरज. ओमकार ऑन स्ट्राईक. आणि सचिन जाधव कुठेतरी महागडं षटक म्हणावं लागेल सचिन जाधव यांचं. 2 चेंडूचा काही शिल्लक असताना हा देखील पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आता समीकरण जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. सचिन जाधव यांचा दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. ओमकार ऑन स्ट्राईक. आणि खराब फिल्डिंग म्हणावी लागेल टीम मानवाडी टीमकडून. कारण जिथे एक धाव होती तिथे 2 धावा पूर्ण केले टीम मानवाडी टीमने. आता समीकरण जर पाहिलं तर 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. आता पाहावं लागेल काय घडतंय काय बिघडतंय. 6 चेंडू 12 धावांची गरज. आणि तिसरा षटक घेऊन आलेत अमर माने. जो पुढचा सामना होईल तो ही मॅच संपल्यानंतर लगेच ही जी मॅच विन होतील ती टीम आणि काळमडी टीम लगेच सामना होईल. अमर माने यांचा पहिला चेंडू. विजय यांचा. आणि बॅटची कडा घेतले आणि बॉल जाऊन पोहोचलाय सचिन जाधव यांच्या हातामध्ये. आणि मोठा झटका 5 स्टार स्पोर्ट मांडवडे टीमला. विजय परतलेत माघारी. आता समीकरण पोहोचलंय 5 चेंडू 12 धावांची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे. पाच चेंडू आणि 12 धावांची गरज. आणि बॅट्समन आले दीपक. अमर माने लेफ्ट हँड बॉलर. पहिला चेंडू
दीपक याने मारलेला एक धावावरती समाधान मानावं लागेल आणि ते देखील यशस्वी ठरलेत कारण स्ट्राईकवरती गेलेत ओमकार. टीम काळवाडी टीमला विनंती करतो की आपण टॉससाठी यायचं आहे. टीम काळमवाडी समीकरण 4 चेंडू 10 धावांची गरज. हा देखील उचलून मारायचा प्रयत्न लेखी परंतु कुठेतरी चकवलाय अमर माने याने. आता समीकरण जाऊन पोहोचले 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. पुढे जाऊन मारलेला चेंडू आणि सुंदर असा फटका समोर मारलेला फटका आणि 4 धावा ऍड होतील टीम 5 स्टार स्पोर्ट मराठवाडी टीमला. आता समीकरण जाऊन पोहोचलंय 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. माफ करा 7 धावांची गरज. पुढे जाऊन मारायचा प्रयत्न बॉल आहे हवेत आणि चेंडू घालवलाय सीमारेषा पार षटकार. कृपया विनंती करतो की अजून देखील 1 धावाची गरज आहे. 1 चेंडू 1 धावाची गरज आहे. मी याच्या अगोदर अनाउन्समेंट केली होती की 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज होती आणि पुढे जाऊन मारलेला चेंडू आणि 7 धावा. आता गरज आहे 1 चेंडू 1 धावांची गरज. आता 1 चेंडू 1 धावांची गरज. आणि कंपल्सरी चेस असेल. 1 चेंडू 1 धावांची गरज. टीम 5 स्टार स्पोर्ट मराठेवाडी टीम ला 1 धावांची 1 गरज. अमर आणि हा मॅच जिंकले मानेवाडी टीमने. मी विनंती करतो की मानेवाडी टीमचा कॅप्टन आणि काळमड टीमचा कॅप्टननी स्टेजवरती यायचा आहे टॉस साठी. मानवाडी टीमचे कॅप्टन आणि काळमडी टीमचे कॅप्टन ग्राउंडवरती यायचं. माफ करा स्टेजवरती यायचं टॉस साठी. हॅलो हॅलो चिक